तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी आज दुपारचे 3-3:30 वाजले. आम्ही जेवले पण तरी पण आम्हाला भूक लागली, त्याच्यामुळे म्हटलं तेवढ्या वेळेमध्ये म्हटलं काय करूया, म्हणून आम्ही असं ठरवलं की सँडविच बनवू. वै तू जरा आवाज कमी कर टीव्हीचा. तर आम्ही असं ठरवलं की आम्ही आज सँडविच करून खाणार आहे. तर त्यासाठी लगेच ब्रेड आणले, कारण आमच्याकडे अवेलेबल बटाटे वगैरे मागवायचं होतं. तर मी जास्त काहीच न घेता मी एवढंच सामान घेतले. चिली फ्लेक्स घेतले, कोथिंबीर आणि कांदा, आणि बटाटे शिजवून मी त्याला स्मॅश केलं. तर मी सर्व मिक्स करणार आहे. हां, हे सर्व मी मिक्स करणार आहे. हां, आले. ह्याच्यामध्ये कांदा पण घालणार आहे, थोडा ठेवते मला साईडला. आणि हे कोथिंबीर आणि हे नाही टाकायचं, कारण मला स्वराला थोडंसं कमी तिखटाचं करायचं. तर मी ह्याच्यामध्ये कांदा आणि बटाटे टाकलेत आणि कोथिंबीर टाकले. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मिठाशिवाय टेस्ट येत नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी मीठ घालते थोडंसं. वैदू, थोडा टीव्हीचा आवाज कमी कर अजून. आणि साधी सिंपल अशी रेसिपी आहे की जेणेकरून जर इतर वेळेमध्ये जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही हे करू शकता. ही आमच्या मोठीला आवडते, अंतराला आवडते जास्त. असं काय त्यांच्या तोंडाला चवी नसतात, त्याच्यामुळे त्यांना मला असं काय करावं लागतं. कसं असतं की ब्रेड नुसता जरी भाजला ना तरी पण तो चांगलाच लागतो, कुरकुरीत. आणि जर असं काही जर मिक्स करून जर टाकलं तर मग अजून जास्त चांगलं लागतं. तरी असं काहीतरी मी ह्याच्यामध्ये फक्त हे घालते. फ्राय करून तेल जास्ती घातले का तर जास्त कुरकुर होण्यासाठी. मी बटर आणलेलं नाही, हे स्वरासाठी भाजते मी कमी, म्हणजे तिखटच नाही करते, नाही तर ती खाणार नाही मग. हे आमच्या छोटीसाठी केलेत मी बिना तिखटाचे, की त्याच्यामध्ये फक्त मीठच आहे. आणि ही माझी रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा. साधी सिंपल अशी की माणूस म्हणतो ना भुकेच्या उडीने जे खातं त्यातल्या प्रकारे की झटकन होणार आणि पटकन खाणार. त्याच्यामुळे मी असं झटकन आणि पटकन अशी सुटसुटीत अशी रेसिपी करून दाखवली. म्हटलं ना मी तेल जरासं घातलं, म्हणजे याला बटर पाहिजे होतं, खरं बटर नव्हतं मी, त्याच्यामुळे मी तेलामध्ये याला भाजते. नको ना कच्चं खाऊस. तोपर्यंत भाजते तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये आमच्यासाठी हे चिली फ्लेक्स घालते आणि बनवते. एवढी काही जास्त माहिती आहे, तसं वाटतं माहिती. कॅमेरा नीट पकड. आता हे झणझणीत आमच्या अंतरासाठी जशी काही जास्त तिखट खाणार आहे, अंतरासाठी स्पेशल फॉर यू. तर हे जे भाजलेले आहेत, जर अजून तेल टाक. तर हे असं हे रेडी झाले. 2 मिनटाचा मॅगी बनवण्यापेक्षा 2 मिनटामध्ये हे बनवून जर खाल्लं ना तर जास्त बेटर ठरेल. तर माझी रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की सांगा. आणि मी रेसिपी म्हणण्यापेक्षा म्हणतात ना की भूक लागल्यानंतर जे चटकन खायला मिळेल, हा यातला प्रकार आहे. तर हा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्ह्यूला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार झालेत. मला तर समजत नाही की मी रील्समुळे व्ह्यू येत नाहीत, की माझे सबस्क्रायबर कमी झाले, की माझे फॅन कमी झाले, हे मला समजत नाही. तर प्लीज असं करू नका. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचतील. जे मी बोलते ते सर्वांपर्यंत पोहोचेल.
आणि त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला खरंच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे रील्स बघत जा, माझे इन्स्टावरती माझा आयडी आहे आणि तो पण तुम्ही बघत जा. आणि 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 अजून बरेच अकाउंट आहेत, पण मी जास्तीत जास्त नाही अपलोड करत. तर अकाउंट आहेत माझे, पण मी अपलोड नाही करते. तर त्याच्यामुळे इन्स्टाला आणि माझ्या यूट्यूबला तुम्ही सपोर्ट करा. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ही झाली माझी तिखटवालं साधं सँडविच झालं हे. स्वराय फॉर यू. तिखट आहे नाही, तर ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आज पण मी रील्स केले, थोडेसे व्हिडिओ केले, तर ते नक्की बघा आणि त्याला व्ह्यू जास्त येऊ देत. प्लीज माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ देत. आणि काय नाही, व्ह्यूज वाढले म्हणजे माझ्या आणि सबस्क्रायबर पण माझे वाढले पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि माझे खरंच छान आहेत की नाहीत, आणि प्लीज मला कमेंट करून सांगा नक्की की माझे व्हिडिओ कसे आहेत ते. आणि माझी आजची रेसिपी तुम्ही बघा आणि मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त साध्या सिंपल रेसिपी आणि मुलं जे खाऊ शकते अशा रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. खूपशा लोकांची अशी इच्छा आहे की मी बिर्याणीची रेसिपी दाखवावी. मी पण तरी पण त्यांना न्यू पाहिजे. तर त्याच्यामुळे मी ज्यावेळेस बिर्याणी बनवेन त्यावेळेस मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.